पाहिला हा ब्रिज आणि आम्हाला हे विश्वगुरु दिसले. आणि काय सांगाल, अख्ख्या जगामध्ये विवादित असलेल्या ह्या उड्डाणपुलाचं नामांतरण आज आपण युवा काँग्रेसच्या मार्फत केलेलं आहे. परंतु जे नामांतरण केलेलं आहे त्या नामांतरण पुन्हा एकदा भाजपाला डिवचण्यासारखं झालेली गोष्टी आहे. काय नेमकी भूमिका आहे? नाही, लक्षात घ्या, आम्ही कोणालाच डिवचण्याचा प्रयत्न इथे केलेला नाही आहे. मीरा भाईंदरमधला तिसरा पूल आहे. याच्या आधी 2 पुलांचं उद्घाटन झालं तेव्हा असं कुठे ना कुठे सत्ताधारी पक्षांमधनं जे 2 सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्यामध्ये कुठे ना कुठे स्पर्धा लागलेली. एकाला त्याच्या नेत्याला आणायचं होतं, दुसऱ्यांना त्यांच्या नेत्याला आणायचं होतं. याची स्पर्धा लागलेली असताना तिसरा ब्रिज आहे हा बऱ्याच काळापासून, मागच्या काळापासून बनून तयार आहे. कुठे ना कुठे विश्वप्रख्यात म्हणा किंवा कुख्यात हा त्याचा व्हिडिओ चालू आहे, प्रचार प्रसार सगळीकडे होतो. अगदी कॅनडा, न्यूझीलंडला आमचे काही सहकारी मित्र आहेत, त्यांनी तिथून सांगितलं अरे तुम्ही जबरदस्त ब्रिज बनवला आहे. मात्र याचं उद्घाटन किंवा चालू करायला कोणताच पक्ष येत नव्हता. तर आम्हाला वाटलं कुठे ना कुठे यांना कदाचित त्याचं नाव सुचत नसेल. मात्र हा ब्रिज बघितल्यावरती आम्हाला युवक काँग्रेसला असं वाटलं की पाहिला हा ब्रिज आणि आम्हाला हे विश्वगुरु दिसले. आणि म्हणूनच मीरा भाईंदर युवक काँग्रेसतर्फे आम्ही याचं नामांतरण विश्वगुरु उड्डाणपूल असं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण विश्वगुरुच हेच नाव का? विश्वगुरु नाव ह्याच्यासाठी कारण का विश्वात याची ख्याती पसरली आहे. म्हणजे सांगतोय काय, न्यूझीलंड, कॅनडा इकडून आमचे मित्र विचारतात की अरे काय बॅट बनवली आहे तुम्ही. एवढ्या सगळीकडे तो प्रचार त्याचा होतो आहे. म्हणूनच विश्वविख्यात झाला आहे, विश्वकुख्यात झाला आहे. म्हणून याचं नाव विश्वगुरु उड्डाणपूल ठेवणं गरजेचं आहे. जनतेच्या पैशाचा असा सरबतमध्ये भरगतमध्ये चुराडा केला जातो, त्याबद्दल आपलं काय मत आहे? ही अक्षरशः निंदनीय बाब आहे 100%. कारण का त्याचा विषय असा की जनतेचा पैसा जातो आणि मुळात सुविधा. आता जेव्हा हा ब्रिज जेव्हा तयार झाला तेव्हा MMRDचे काही अधिकारी आलेले, मी त्यांना भेटलेलो. त्यांनी असं सांगितलं की हे पुढचं प्रावधान आहे. म्हटलं माझं पुढचं प्रावधान आहे तर तुम्ही कंप्लीट करायचं होतं ना. तर नाही म्हटलं, त्यांचं टेंडर निघायचं आहे. म्हणजे मग टेंडर खायला, पैसे खायला पुन्हा यांनी ब्रिज अर्धवट सोडला आहे का, हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो. तर थोडक्यात तुम्ही म्हणालात तसं जनतेचा पैशाचा चुराडा करताय.